जालना धाराशिव जिल्ह्याप्रमाणे जालना जिल्ह्याला सुद्धा अतिवृष्टीचा तडाखा बसलाय। जालना जिल्ह्यात शेतं वाहून गेलेली आहेत, शेतात पाणी शिरलं, गुरढोरं वाहून गेली आणि पीक सुद्धा हातचं गेलेलं आहे। जायकवाडीतून विसर्ग वाढवल्यामुळे जालना जिल्ह्यातल्या आपे गावातल्या एका दाम्पत्यावर अक्षरशः आभाळ कोसळलंय। म्हणजे झालंय काय तर शेतातलं पीक वाहून गेलेलं आहे, जमीन खरवडून गेली आहे, घरातलं अन्नधान्य सडलंय, त्याचबरोबर घर सुद्धा पडून गेलेलं आहे। म्हणजे आता राहायचं कुठे, खायचं काय आणि पुढचा वर्षभर कसं जीवन कंठायचं असा मोठा प्रश्न या दाम्पत्यासमोर आहे। आपण पाहूयात। कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे। कुसुमाग्रजांच्या कवितेतल्या या ओळींमधली दृश्य सध्या मराठवाड्यात घरोघरी पाहायला मिळतात। जालन्यातल्या आपे गावातलं हे वृद्ध ढोले जोडपं पावसानं सारं काही हिरावून नेलंय। राहिलंय ते पडझड झालेलं घर आणि डोळ्यांमधलं पाणी। शेत सावरू की घर उभारू असं दुहेरी संकट आहे। अन्नाचा पत्ता नाही, डोक्यावर छत नाही, शेतातला कापूस सोयाबीन काहीच शिल्लक राहिलं नाही। यंदा पेरलेलं सोयाबीन, कापूस आणि तूर हातची गेली आहे। खायचं काय असा मोठा प्रश्न आहे। खूप नुकसान झाली, भरपूर झाली साहेब, काय सांगा। 2 एकर शेती होती ती पाण्यात गेली, घर होतं ते पडून गेलं ढगफुटीनं। 8-15 दिवस झालं अन्न पाणी नाही, काय सांगावा। लय आले लेकर बाळ लोकांना नेले पाहुण्या रावळ्यानं, आम्ही दोघंच थांबलोत। म्हणलं आमचं काही हो, काय सांगावं साहेब, काही सुद्धा नाही। आता सरकारकडून मदत दिली जाते, तुमचं घर कोसळलं, कोणी पंचनामा करायला आलं? काही नाही केला अजून, पंचनामा झाला नाही, शेती पाहिली नाही, काही नाही साहेब। राजेंद्र ढोले आणि मीराबाई ढोले या दाम्पत्याकडे एकूण 4 एकर शेती आहे। एकरी खर्च 25 ते 35 हजार रुपये झालाय। म्हणजे 4 एकरावरच्या सोयाबीन, कापूस आणि तुरीसाठी जवळपास 1.5 लाखांची पदरमोड झाली आहे। सोयाबीन बी गेली, तूर बी गेली, सरकी गेली, घर बी पडले आणि तलाठी सुद्धा अजून पंचनामा सुद्धा नाही काही। तलाट्याला म्हणलं तर अजून तलाठी पंचनामा करतोय, ते म्हणतो त्याचं हे काढा, शूटिंग काढा, हे काढा, बातमी ते मोबाईल मध्ये द्या, म्हणतो मला यायला टाइम नाही। मग आता कसं आहे, आम्हाला त्यातलं काही येत तर नाही काही। तलाट्याला स्वतः मी म्हणलं ते हे कर, म्हणलं ते घर पडलंय, म्हणलं त्याचे हे करत, ते आला सुद्धा नाही आज। आपे गावात झालेल्या अतिवृष्टीमुळे ढोले दाम्पत्याचं शेतही गेलंय आणि राहतं घरही कोसळलंय। उरल्या सुरल्या घरातल्या भिंतींना चिरा गेल्यानं घर कधीही कोसळण्याची भीती आहे। पावसाच्या पुराच्या पाण्यात त्यांचं संपूर्ण संसार उद्ध्वस्त झालेला आहे। आपण जर त्यांच्या शेतात जर आलो तर या ठिकाणी आता पाणी नाही तर फक्त चिखल या ठिकाणी आहे। आपण जर बघत असाल तर माझा पाय सुद्धा या ठिकाणी खाली रुततोय, कारण की या जमिनीमध्ये फक्त गाळ साचलेला आहे। कारण पुराचं पाणी जसं जसं ओसरत जाणार आहे तशी तशी परिस्थिती ही आता गंभीर आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे, कारण की हातातोंडाशी आलेला घास सुद्धा या निसर्गानं हिरावून घेतलेला आहे। शेत गेलं, घर पडलं, आता या संकटात असताना कर्जफेड कशी करायची असा मोठा प्रश्न ढोले दाम्पत्यासमोर आहे। आसमानी संकटानं जरी मारलं तरी शासनाच्या मदतीकडे आस लावून हा शेतकरी या ठिकाणी बसलेला आहे। लक्ष्मण सोळंके, आपेगाव, NDTV मराठी, जालना।